गोळीबाराचा आदेश दिला कुणी? उत्तर हवंय आम्हाला. आम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. ते विचारतोय आम्ही. आमचा हक्क आहे तो विचारणं. लोकशाही आहे. जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं नीट पेपर फुटी प्रकरणी, तर ते आंदोलन त्यांनी शांततेत केलं होतं. तसं सुरुवातीला त्याची वेळेत दखल घेणं गरजेचं होतं सरकारने. ती दखल घेतली गेली नाही. त्याच्यानंतर 20 तारखेला त्यांच्यावरती लाठीचार्ज आणि गोळीबार केला. तर त्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून त्यांनी घेणं अपेक्षित आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम त्यांचंच आहे. मग त्यांनी ही जबाबदारी घ्यायला नकोय का? संसदेमध्ये ते दोघंही म्हणजे मोदी आणि अमित शहा दोघंही गैरहजर आहेत. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत आणि ते फेस करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाहीये. नक्कीच कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातात आहे. ते ज्या पद्धतीनं ऑर्डर्स देतील त्या पद्धतीनंच सगळ्या गोष्टी होणार आहेत. ते म्हणतात की आम्ही गोळीबाराचा आदेश दिलेला नव्हता. स्वतः त्यांनी म्हणलेलं नाहीये. त्यांचे काही लोकांना पुढे करून त्यांनी असं म्हटलंय. मी म्हणते त्यांनी दिलंही नसेल आदेश, मग ते थांबवण्याचं काम कोणाचं होतं? हे काम पूर्णपणे तुमचं होतं ना. तुम्ही त्याची जर गृहमंत्री म्हणून तुम्ही पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही आहात तर राजीनामा देणं हेच ऑप्शन आहे. ते काही तुम्हाला फक्त गृहमंत्री पद तुम्हाला दिलंय आणि तुम्ही सगळीकडे फक्त फिरताय, याच्यासाठी तुम्हाला ते दिलेलं नाहीये. फेक नरेटिव्ह तयार करणं ही बीजेपीची जुनी सवय आहे. त्याच्यामुळे त्याच्यात वेगळं काही वाटण्यासारखं नाहीये. फेक नरेटिव्ह ते करणारच. मुळात जो प्रश्न महत्वाचा आहे, जो बेसिक गोष्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि टॉपिक डायव्हर्ट करायचा. या नेहमीच्या सवयी आहेत. लोकांना माहिती झाल्या त्या आता. बरं, दिल्लीमध्ये आंदोलन झालं, गर्दी झाली, असं काही नाही, तिथेच झाली. पुण्यातलं आंदोलनही आपण बघितलं, केवढ्या मोठ्या प्रमाणात झालं. आज ही मुलं देशाचं भविष्य आहे. त्यांच्या भविष्याशी तुम्ही खेळ करताय, बरोबर ना? तुमची मुलं तुम्ही काही न शिकता BCCI वगैरे ठिकाणी सेट केली. तुम्हाला ते सोपं आहे. आमच्यासारख्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना शिक्षण हाच एक आसरा आहे ना. त्याच्यातूनच आम्ही पुढे जाणार. त्यामुळे आमचा हक्क आहे तो.